विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांमध्ये झालेल्या चर्चेत जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं. उबाठाखंड विधानसभा अध्यक्षांना पत्र देत भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. भाजप आमदार सुरेश धस यांनी भास्कर जाधवांना मिठी मारत यांचं अभिनंदन केलं. यावेळी भास्कर जाधवांनी सुरेश धसांनी उभारलेल्या लढ्याचं तोंड भरून कौतुक केलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधान भवनाच्या परिसरात काही बडे नेते एकत्र दिसले. भाजप आमदार सुरेश धस यांच्या जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांसह अनौपचारिक गप्पा झाल्या. आम्ही विरोधी पक्षनेतेपदावरती दावा करत भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस केली, पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेनेकडून 23 जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचा पालकमंत्री नाही अशा ठिकाणी याआधी भाजपनं संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली होती. आता शिवसेनेकडून 11 मंत्र्यांना संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेच्या आमदारांवरती नजर असून फडणवीस एकनाथ शिंदेंचे आमदार फोडणार असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंनी केला. छत्रपती संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून उकरून फेकावी अशी मागणी भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी केली. तर अबू आझमींनी औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळल्यानंतर नवनीत राणा आक्रमक झाल्या. अबू आझमींच्या मुलानं गोव्यात राडा घातल्याची घटना घडली. कारचा इंडिकेटर न दाखवता दिशा बदलल्यामुळे कलंगूट इथे आझमींच्या मुलानं राडा केला. या राड्यानंतर पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. दरम्यान BNS 35 अंतर्गत नोटीस जारी करत त्याची सुटका करण्यात आली. मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी अबू आझमींसोबत शिवसेनेच्या दोन्ही पक्षप्रमुखांचे फोटो एक्सवर पोस्ट करत जोरदार टोला लगावला. आम्हीच खातो माती, मग त्यांना कशी राहील भीती, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मुधोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. कोरटकर प्रकरणामध्ये सरकारी वकिलांची नेमणूक करून 11 मार्चला होणाऱ्या सुनावणीत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडावी अशी मागणी या पत्रातनं करण्यात आली आहे. विरोधकांच्या दबावामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. मुंडेंनी स्वखुशीनं राजीनामा दिलेला नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंनी दिली. तर दुसरीकडे भुजबळ हे जास्त भ्रष्ट असतील तर त्यांची मंत्रिपदाची वर्णी लागेल असा उपरोधिक टोलाही दलवाईंनी लगावला. या घटनेमुळे माणुसकीवरचा विश्वास उडाला. उशिरा का होईना पुण्याचे पालकमंत्री यावर बोलले अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला. राजीनाम्यामुळे हे संपणार नाही. या प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे त्यांची नावं चार्जशीटमध्ये दाखल करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. मुंबईतल्या विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या सुमारे 1,41,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आणि मुंबईतल्या विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तातडीनं जमीन संपादित करता यावी याकरता जमीन मालकाची बाजू न ऐकता भूसंपादन कायद्यात मनमानी पद्धतीनं नवा निकष समाविष्ट करण्यावरनं उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि सिडकोवर ताशेरे ओढले. 20 मे 2015 रोजी कायद्यात हा निकष समाविष्ट करण्याचं घोषणापत्र आणि त्यानंतर त्या आधारे 7 जुलै 2017 रोजी दिलेला निवाडा न्यायालयानं रद्द केला. मुंबईत बेकायदा फलकांची समस्या खूपच गंभीर असून त्याबाबत तक्रारी करण्याऐवजी त्याला आळा घालणारे उपाय सुचवा असे आदेश उच्च न्यायालयानं सरकार, महापालिका आणि याचिकाकर्त्यांना दिलेत. प्रतिबंधात्मक कारवाई केली तरच त्याला आळा बसेल अशी टिप्पणी न्यायालयानं केली. मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम आणि सहाय्यक अभियंता संवर्गासाठी 25 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता प्रशासनानं दुय्यम अभियंता या संवर्गासाठी 9 मार्च रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तूर्तास पुढे ढकलली आहे. कोकण रेल्वे मार्गावरनं धावणाऱ्या 3 रेल्वे गाड्यांची सेवा 21 मार्चपर्यंत अंशतः रद्द करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील CSMTला जाणाऱ्या काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 35 लाख लोकसंख्येसाठी 750 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सद्यस्थितीत 620 MLD पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याची कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मधुकोश सोसायटी ते प्रयाज्या सिटी चौक दरम्यान गर्दीच्या वेळेत दररोज सकाळी आणि संध्याकाळी जड वाहनांना
बंदी घालण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडेंनी दिलेत. नियोजित गृह प्रकल्पांची कामं सुरू असल्यामुळे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावरती न्यायालयानं सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही याचिका 10व्या क्रमांकावरती असल्यामुळे त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ठाण्यामध्ये पावसाळ्यात नाले तुंबतात आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून यंदा देखील नाले सफाईची कामं करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी पालिकेनं 25 मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचे नियोजन आखलंय. तर पालिका या कामासाठी 10,29,00,000 रुपये खर्च करणार आहे. नवी मुंबई पालिकेनं नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात आणखी एक ईटीसी केंद्र निर्माण करण्याचा संकल्प केलाय. हजारो अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आणि या मुलांच्या आयुष्यात आनंद मिळवून देण्याचं काम ईटीसी केंद्रामार्फत करण्यात येतं. नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागात नोंदवल्या जाणाऱ्या मालमत्तांचं मूल्यांकन करणारी महत्त्वाची प्रणाली मागील महिनाभरापासून ठप्प आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या सत्रातच या महत्त्वाच्या विभागाचं कामकाज थांबलंय. इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे 14% घट नोंदवली गेली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उसातला रस कमी होऊन साखर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे पुरवठ्यात घट झाल्यामुळे साखरेच्या किमती वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे देशांतर्गत सोनं चांदीच्या भावात निरंतर वाढ होतीये. सोन्याच्या दरात 1200 रुपये प्रति तोळा तर प्रति किलो चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली. वीज बिलाची थकबाकी वसुली आणि थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करणं, वीज मीटर काढल्यानंतर अभियंते आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ मारहाण करण्याच्या घटना घडल्यात. मात्र आता वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर थेट कोठडी गाठावी लागणार आहे. योजनेतून उत्तर प्रदेशला एकूण 3 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचं मुख्यमंत्री योगींनी सांगितलं. एका नावाडी कुटुंबानं कुंभमेळ्याच्या 45 दिवसात तब्बल 30 कोटी रुपयांची निव्वळ बचत केल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 2,06,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला सोलापूर बाजारात 1800 रुपये तर लासलगाव बाजारात 2200 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात 100 रुपये तर लासलगाव बाजारात 150 रुपयांची घसरण झाली. उन्हाळ्यात प्रवास करताना रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा होऊ नये याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली अहवालानुसार राज्यातील महापालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावलाय. या अहवालात 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या आकडेवारीचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्ज वाटपापैकी 59,000 कर्जदारांकडे चक्क 666 कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीदारांविरोधात जिल्हा बँकेनं विशेष मोहीम राबवली. आतापर्यंत 48 कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली. नाशिकच्या ओझर विमानतळावर आणखी एक धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्थान एरोनॉटिक्सनं घेतलाय आणि विमान सेवेसाठी वाढता प्रतिसाद तसंच आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून अतिरिक्त 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करता येणार आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. पुण्यामध्ये पाणी कपात लागू होणार नाही अशी घोषणा केली जाते, पण प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ 1 ते 1.5 तासांना कमी करण्यात आली आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वीच महापालिकेनं अघोषित पाणी कपात सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पहिल्या होळीला सुरुवात झाली असून कोकणवासियांना शिमगोत्सवाचे वेध लागले. संपूर्ण कोकणात हा उत्सव एकाच वेळी साजरा होत असला तरी प्रत्येक गावाची प्रथा परंपरा वेगळी आहे. शिमगोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचतोय. हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार उद्या विधान भवनावर धडकणारे संयुक्त मराठी मुंबई चळवळीसहित गिरणी कामगार एकजूट संघटनेनं महामोर्चाची हाक दिली आहे. या महामोर्चामध्ये 7 गिरणी कामगार संघटना सहभागी होणार आहेत. राज्याच्या खेडोपाड्यात धावणाऱ्या एसटीच्या ताफ्यात येत्या 9 ते 10 महिन्यात नवीन 2650 लालपरी दाखल होणार आहेत. टप्प्याटप्प्यानं या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून गावागावात एसटीची उत्तम सेवा दिली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला अंधेरी पूनमनगर इथला पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. वारंवार निविदा काढून देखील विकासकांनी पाठ फिरवल्यामुळे अखेर म्हाडानंच आता या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचं नियोजन केलंय.
त्यानंतर आणखी एक मोठी बातमी. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये बंद पुकारण्यात आलाय. जिल्ह्यातील जाफराबाद, राजूर, रामनगरसह अनेक गावांमध्ये आज बंद आहे. तर जालना ते परभणी महामार्गावरील रामनगर इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आता आक्रमक झालाय. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं पुण्यातल्या बालगंधर्व चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत आंदोलन सुरू होतं. मीरा भाईंदरमध्ये शिवसैनिकांच्या वतीनं वाल्मिक कराडच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर इथे नागरिकांनी धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला जोडे मारून निदर्शनं केली. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देत मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरातील सार्वजनिक मुतारीवर पोस्टर लावण्यात आली. देशमुखांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींचे पोस्टर लावत त्यावर जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. सोलापुरात सकल मराठा समाज आक्रमक झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा बांधवांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन केलं. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीतील एका बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूलच्या परिसरातून या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झालं. या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणात 3 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर या प्रकरणातील अन्य आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वाशिम जिल्ह्यातील रेती घाटांना मार्च महिना सुरू झाला तरी पर्यावरण विभागाची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थी आणि इतर बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडलेत. जळगाव इथल्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचारी चंद्रशेखर सुरंगे यांची शस्त्रक्रियेनंतर परत किडनी निकामी झाल्याचं निदान झालं. या घटनेनंतर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे किडनी निकामी झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केलं. उल्हासनगरमध्ये ठाकरे गटानं प्रीपेड मीटरचा विरोध केला. प्रीपेड मीटरमुळे आलेल्या जास्तीच्या बिलाचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे प्रीपेड मीटर मागे घ्यावेत अशा मागणीचं निवेदन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अभियंत्यांना दिले. सपा नेते आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबाच्या कौतुकानंतर राज्यभरात संताप व्यक्त होतोय. मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यासमोर शिवसेनेनं आझमींविरोधात आंदोलन केलं. आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचं दहन करण्यात आलं.